मराठ्यांचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आरक्षण मुद्द्यावर उपोषण करून जो लढा द्यायचं काम सुरू केलंय, या लढ्याला पाठिंबा देत घोडेगाव येथील नागरिक एकत्र येत एक मराठा लाख मराठा तसेच आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत बुधवार दिनांक 25 पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले। साखळी उपोषणाचा दुसरा दिवस असून शांततेच्या मार्गाने दुसऱ्या दिवशी तीव्र बेमुदत साखळी उपोषण सुरू असल्याचे घोडेगावचे उपसरपंच सोमनाथ काळे यांनी सांगितले। या प्रसंगी घोडेगावचे उपसरपंच सोमनाथ काळे, अशोक अप्पा काळे, गोविंद काळे, तुकाराम काळे, प्रशांत काळे, अमोल काळे, मिलिंद काळे, खंडू शेट्टे, सागर काळे, राजाभाऊ काळे, आशिष घोलप, स्वप्नील सईद, शरद काळे, रमेश काळे, गोरक्ष काळे, महेंद्र काळे, लक्ष्मण काळे, सुरेश सखाराम काळे, समीर गव्हाणे, गोविंद दरेकर, सूरज दराडे, शैलेश भास्कर तसेच घोडेगाव पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी। पाहुयात। आज जो मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याकरता सर्व मराठी बांधव घोडेगावमध्ये कालपासून चक्री उपोषणाकरता बसलेले आहेत। मी सर्व मराठी बांधवांना धन्यवाद देत असताना जो हा दैदिप्यमान ऐतिहासिक लढा मनोज जरांगे पाटलांनी चालू केलेला आहे, त्याबद्दल सर्व मराठी बांधवांना मी एक आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो की आपण सर्वांनी एकत्रित येऊन आपल्याला आरक्षण कसे मिळेल याबाबत हा खऱ्या अर्थाने लढा आपल्याला द्यायचा आहे। तसेच काल रात्री जो गुणवर्ते सदावर्ते यांच्या गाडीवरती हल्ला झाला, त्या हल्ल्याचं आम्ही समर्थन न करता ज्या कोणी हल्ला केला असेल त्या हल्ल्याचं त्यांनी माहिती न घेता आदरणीय मनोज जरांगे पाटलांचं नाव घेतलेलं आहे, अशा गुणवर्ते सदावर्तेंचा आम्ही मराठा समाज म्हणून जाहीर निषेध करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषण केलंय आणि मराठ्यांसाठी जो लढा दिलाय त्याला तालुक्यातून गावातून आम्ही सर्व मराठी बांधव पाठिंबा देत आहोत। खरं तर त्यांनी स्वतःची जमीन विकून हा जो उपोषण आणि जो मराठ्यांसाठी लढा द्यायचं काम चाललंय तो अत्यंत संघर्षमय आहे। आणि खरोखर ज्या वेळेला खेड येथे सभा झाली त्या सभेसाठी या परिसरातील जिल्ह्यातील राज्यातील लोक त्या सभेसाठी आले होते आणि अत्यंत उत्कृष्ट आणि सभा झाली। त्या सभेसाठी भरपूर अशी गर्दी होती। खरं तर हा जो लढा आहे आणि हा लढ्याचा जो हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्याच्या म्हणजे कुठल्याही प्रकारचा राजकीय पाठिंबा त्या माणसाला नसून आपला सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा मराठी माणसाचा या कार्यकर्त्याला पाठिंबा असला पाहिजे, म्हणूनच आपण घोडेगावमध्ये साखळी उपोषण चालू केलेलं आहे। त्यासाठी घोडेगाव आणि घोडेगावच्या परिसरातील सर्व मराठी बांधवांनी इथे साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रोज यायचं आहे असं मी आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।